नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. भाजपला आणखीन एक मोठा झटका. 18 पदाधिकारी नाराज. महायुतीला मोठा तडा जाणार. तर कोणत्याही महत्वाची बातमी बघूया. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आणि विस्तारात खाते वाटपास 15 दिवस उलटले. 15 दिवस उलटून झाल्यानंतरही अजूनही काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. या मंत्र्यांमधील अनेक जण विश्रांतीसाठी परदेशी वारीला गेले असल्याची माहिती मिळत आहे. खूप प्रतीक्षेनंतरही महायुती सरकारमध्ये मंत्र्यांना शपथविधी झाल्यानंतर खातेवाटप करण्यात आले. मात्र आता खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना दालने देण्यात आली असली तरी अजूनही 18 मंत्र्यांनी पदाची सूत्रे हाती घेतलेली नाही. त्यामुळे हे मंत्री नाराज झाले आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात थैमान घालत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री दत्तात्रय भरणे हे परदेशी वारीला गेले आहे. नाराज असल्यानेच की काय भरणे यांच्याकडून पदभार स्वीकारण्यास विलंब करण्यात येत आहे, अशी चर्चा होत आहे. अशी चर्चा अन्य काही मंत्र्यांबाबतही होत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे या वर्षातील राहिलेल्या 2 दिवसांमध्ये मंत्र्यांकडून पदभार स्वीकारला जाण्याची शक्यता कमीच होती. मात्र त्याआधीही या मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. मंत्रिपदानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाल्याचे समजते. यावरून काही जिल्ह्यात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली पकड प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रीपद हवे आहे. या नाराज मंत्र्यांमुळे पुन्हा भाजप महायुतीला मोठा तडा जाईल का, यावर तुमचं मत काय हे नक्की कळवा.